नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या बाजारात जे घडलं आहे ते पाहून मोठमोठे व्यापारी सुद्धा थक्क झाले आहेत. फक्त 15 मिनिटांमध्ये बाजारात असा उलटफेर झाला की ग्राहकांना अक्षरशः धक्का बसला. कालपर्यंत सगळे सांगत होते थांबा, अजून सोनं स्वस्त होणार, पण आज सकाळी जे घडलं त्यामुळे पूर्ण खेळच उलटला आहे. काही लोकांना हजारोंचा तोटा, तर काही लोक अजूनही निर्णय घेऊ शकत नाहीत आणि पुढील 24 तास सोन्यासाठी खूपच निर्णायक ठरणार आहेत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कालची एक खरी घटना समजा. पुण्यातील एका महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी जवळजवळ 2 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं. तिला वाटलं उद्या भाव वाढतील, आता घेऊन ठेवते. पण आज सकाळी भाव खाली उतरले आणि हजारो रुपयांचं नुकसान झालं. आता तीच महिला म्हणत आहे, थोडंसं थांबले असते तर बरं झालं असतं. सध्या बाजारात 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणतात आत्ताच सोनं घ्या, तर दुसरे म्हणतात थांबा, अजून खाली येईल. आणि इथेच सामान्य माणूस गोंधळून जातो, कारण चुकीचा निर्णय घेतला तर हजारो नाही तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पुढील 24 तासांमध्ये सोन्याचा बाजार कोणत्या दिशेने जाईल आणि तुम्ही नेमकं काय करायचं हेच आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याचा भाव हा फिक्स नसतो, तो दिवसभर बदलत असतो. रात्री 12 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं, म्हणजे सकाळचा भाव वेगळा, दुपारचा वेगळा आणि संध्याकाळचा देखील वेगळा असू शकतो. आता प्रश्न येतो, अचानक हा बदल का झाला? मित्रांनो, यामागे एक मोठं कारण आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः युद्ध सदृश परिस्थिती. याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होतो. एकीकडे मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे, तर दुसरीकडे अचानक खरेदी वाढते आहे. यामुळे मार्केट पूर्णपणे अस्थिर झालं आहे. तज्ञ लोक काय सांगतात? काही तज्ञांचं म्हणणं आहे घसरण अजून सुरू राहू शकते, म्हणजे आजचा भाव हा शेवटचा नाही, पुढे अजून कमी होण्याची शक्यता आहे. पण दुसरी बाजू देखील लक्षात घ्या, अचानक मागणी वाढली तर भाव झपाट्याने वाढू शकतात. म्हणजेच सध्या परिस्थिती अशी आहे, ना पूर्णपणे खरेदी योग्य, ना पूर्णपणे थांबणं देखील योग्य. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आजचे नेमके भाव काय आहेत आणि या भावावर तुम्ही खरेदी करायची की नाही, की थांबायचं? कारण चुकीचा निर्णय हा थेट तुमच्या पैशांवर परिणाम करू शकतो. सुरुवात करूया चांदीपासून. आजचा चांदीचा भाव आहे सुमारे 240 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 2400 रुपये आणि 1 किलो चांदी 2,40,000 रुपये. महत्वाची गोष्ट म्हणजे काल चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती, जवळजवळ 6 ते 7 हजार रुपये प्रति किलो. पण आज ती घसरण भरून निघालेली दिसते. म्हणजे काल ज्यांनी चांदी घेतली ते आज थोड्या प्रमाणात फायद्यात असू शकतात. आता पाहूया 24 कॅरेट सोन्याचा भाव. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोनं आहे सुमारे 14,067 रुपये. काल हाच भाव होता सुमारे 14,998 रुपये. म्हणजे काय? एका ग्रॅम मागे जवळजवळ 300 रुपयांची घसरण. 10 ग्रॅमचा विचार केला तर आजचा भाव 1,40,673 रुपये आणि कालचा भाव 1,49,981 रुपये. म्हणजेच इथे सुद्धा मोठी घसरण दिसून येते. आता 22 कॅरेट सोन्याकडे वळूया. काल 1 ग्रॅमचा भाव होता 13,748 रुपये. आज झाला आहे 13,720 रुपये. म्हणजेच प्रति ग्रॅम जवळपास 28 रुपयांची घसरण. 10 ग्रॅम मध्ये काल 1,37,482 रुपये आणि आज 1,37,200 रुपये. म्हणजे जवळपास 280 रुपयांची घट. मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते, सोनं खाली आलं आहे, पण चांदी थोडी वाढलेली आहे. म्हणजे मार्केट अजून स्थिर झालेलं नाही, अजूनही वर खाली होत आहे. आणि इथेच लोक मोठी चूक करतात.
थोडा भाव कमी झाला की लगेच खरेदी करतात. आता सगळ्यात महत्वाचा भाग, पुढील 24 तास तुम्ही काय करायचं? 1. जर घसरण चालू राहिली तर उद्या तुम्हाला अजून स्वस्त सोनं मिळू शकतं. दुसरं, जर अचानक मागणी वाढली तर भाव झपाट्याने वाढू शकतात. मग काय करायचं? घाई करू नका. मार्केट ऑब्झर्व करा आणि छोट्या प्रमाणातच खरेदी करा. मोठी गुंतवणूक करण्याआधी पुढील हालचाल बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सध्या मार्केट पूर्णपणे अनस्टेबल आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचार करूनच घ्या. कारण तुमचा आजचा निर्णय तुमचा फायदा किंवा तोटा ठरवणार आहे. मित्रांनो, सोनं खरेदी करणं म्हणजे फक्त दागिना घेणं नाही. तो एक गुंतवणुकीचा मोठा निर्णय असतो. त्यामुळे माहिती घेऊनच निर्णय घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.